चला आज मस्तपैकी लाल मसूरची डाळ बनवूया बरं का. पौष्टिक आणि हेल्दी. मला अशी डाळ खूप आवडते. कुकरमध्ये काय होतं माहिती आहे, कुकरमध्ये केल्यानंतर एकदमच गाळ होते. मला अशी थोडी जाडसर असली ना डाळ की खायला खूप भारी वाटतं. इथं जिरे मिरची फोडणी दिली, कांदा टाकले आणि छान लाल भडक टोमॅटो चिरून घ्यायचे आणि एखादा बटाटा पण टाकायचा. मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चांगलं नरम होते. आणि मग नंतर हळद तिखट मीठ आपल्याला जे टाकायचे. हिरव्या मिरचीची सुद्धा खूप चांगली लागते बरं का, पण मला लाल तिखटाची खूप आवडते. आणि गरम गरम डाळ तर खूप चवीला टेस्टी लागते. आणि छानपैकी इथं धुतलेली डाळ टाकून घ्यायची. आधी धुवून घेतली आणि नंतर पाण्यात ठेवली. ती पाणी फेकायचं आणि त्या पाण्यासकट टाकायचं आणि छानपैकी अशी डाळ बघा अशी शिजली पाहिजे. लय शिजवत बसला की बेसन व्हायचा बरं का ह्याचा. मस्तपैकी गरम गरम भात घ्यायचं आणि गरम गरम डाळ. आहा हा काय सुगंध सुटलाय बरं का. लहान मुलांना, वयस्कर माणसांना किंवा आपण सुद्धा असं काय जरी नसलं घरात, नुसतं असं डाळबळ जरी खाल्लं की नाही लय ताकद आल्यासारखं वाटते. असं छानपैकी गरम गरम ताटात घ्यायचं आणि मस्त गुटू गुटू डाळ भात खायचा भरभर भरभर. लय भारी लागतो. चला आता पटकन तुम्ही पण भरभर सबस्क्राईब करा.